नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत करतो हिताच्या गुजगोष्टी. आपला जसा वृद्धापकाळाकडे प्रवास पुढे सरकतो तसतशी वेगवेगळी दुखणी आपल्या शरीराला जडत जातात. हमखास जडते ती सांधेदुखी. पण काळजी नसावी. आज आपण सांधेदुखीवरील अत्याधुनिक उपचारांबद्दल तज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आजच्या चर्चेत सहभागी झाले आहेत डॉक्टर अक्षय हणमशेट्टी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर अक्षय हणमशेट्टी हे सोलापुरातील उच्च प्रशिक्षित ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन आहेत. ते गुरु ऑर्थोपेडिक स्पेशालिटी क्लिनिकचे संस्थापक आहेत. ते जॉईंट रिप्लेसमेंट, स्पोर्ट्स मेडिसिन आणि कॉम्प्लेक्स ट्रॉमामध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी अमेरिका, दक्षिण कोरिया आणि मुंबई इथून विविध ऑर्थोपेडिक उपचारांमध्ये फेलोशिप मिळवलेली आहे. डॉक्टर हणमशेट्टी यांनी बेनीथ द सरफेस आणि सॉल्ट इन द सुचर्स ही पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. ते सोलापूरमधील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करतात, ज्यात अश्विनी रुग्णालय, श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा समावेश आहे. डॉक्टर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगा की सांधेदुखी म्हणजे नेमकं काय होतं आपल्या शरीरात आणि का बरं सांधेदुखी उद्भवते? येस. तर सांधेदुखीचं कारण खूप सारे होऊ शकतो. तर मेजॉरिटीली खूप लोकात असं होतं की वयामानानं आपले सांधे झिजतात, त्यासाठी दुखणं जास्त होतो. पण डाऊन द लेन आता रिसेंटली की तरुण वयात ही सांधेदुखी लोकांना चालू होत आहे. अच्छा. तर त्याचे कारण असं असू शकतं की आपल्याला काही मार लागला असेल अथवा संधिवात ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यासाठीही कधी कधी तुमचे सांधे दुखू शकतात. तर सांधेदुखीचे अनेक कारणं असू शकतात. तर आता तरुण वयात लिगामेंट इंजुरी आपण ज्याला म्हणतो अथवा संधिवात, त्याच्यामुळे पण तुम्हाला सांधेदुखी अगोदरच चालू होऊ शकतो. बरोबर आहे. आज आपण सांधेदुखीवरील अत्याधुनिक उपचार आपल्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, आता नेमके कोणते उपचार उपलब्ध आहेत सांधेदुखीवर? तर सांधेदुखीचा उपचार तुमचा दुखी कशासाठी आहे त्याच्या ग्रेडिंगवरती असतो. तर देर इज ऑस्टिओआर्थरायटिस आपण ज्याला म्हणतो, जीज येणे, त्याचे टप्पे असतात. 4 टप्पे आहेत. तर टप्पे 1 to टप्पे 4 ह्याचा ट्रीटमेंट पूर्ण बदलतो आपला. तर ग्रेड 1 असेल तर आपण युजली फिजिओथेरपी म्हणतो, आपण व्यायाम आणि रिहॅबिलिटेशन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानं पेशंट फील्स अ लॉट बेटर. आपण पेन किलर्स ज्यांना देतोय, पेन किलर्स आर टेम्पररी रिलीफ. सो अदर दॅन दॅट आपण असा पेशंटला सांगायचो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि ग्रेड 2 आणि 3 मध्ये वी युजली डू जॉईंट कन्झर्विंग सर्जरी आपण ज्याला म्हणतो. सांधे न बदलता आपण त्याची दुरुस्ती करतो. इन ग्रेड 4 जे लास्ट टप्पा आहे त्याच्यात वी सजेस्ट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी फॉर द पेशंट्स. अच्छा, अगदी टप्प्याटप्प्यानुसार आपण सांगितलेले आहे की कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत. बरं डॉक्टर, जी पूर्वी केली जायची परंपरागत शस्त्रक्रिया आणि आता मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया केली जाते, या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आणि कोणती जास्त फायदेशीर आहे? येस, गुड क्वेश्चन. तर हे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी ज्याला आपण म्हणतोय की कमीत कमी कट करून आपण सर्जरी करतोय. आणि गुडघ्याच्या बाबत मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी काय आहे हे जाणून घेण्या अगोदर जर आपण एनाटॉमी म्हणतो, आपण गुडघ्याचे शिरा कसा आहेत ह्याचा एक आपण छोटासा व्हिडिओ आहे, पाहूया. त्याच्यानं आपल्याला कळेल की एक्झॅक्टली मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करतात कसं. तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की नॉर्मल एनाटॉमी कसं आहे. हे खालचं हाड आहे जे टिबिया अँड फिबुला, हे तुमचा सपोर्ट देतो खालून. सो इट विल सपोर्ट युअर जॉईंट फ्रॉम द डाऊन. आणि ह्याच्यावरती गादी आत आणि बाहेर. गादीचं काम आहे इट ॲक्ट्स ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर, तर याला आपण मेनिस्कस पण म्हणतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त आतल्या बाजूला MCL लिगामेंट आहे आणि बाहेरच्या बाजूला LCL लिगामेंट आहे, विच इज इक्वल इम्पॉर्टंट फॉर स्टेबिलिटी. ह्याच्या व्यतिरिक्त गुडघ्याच्या आतमध्ये दोन लिगामेंट असतात, दॅट इज ACL आणि PCL. हे तुमच्या पायाला, हे एकूण सगळे लिगामेंट तुमच्या पायाला पूर्णपणे स्टेबल बनवतो. सो अर्थात ह्याच्यात जे काय आपण लिगामेंट तुम्हाला सांगितलेलं आहे, ईच अँड एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. एव्हरी लिगामेंटचा एक रोल असतो. आणि मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आपण ज्याला म्हणतोय, त्या सर्जरीमध्ये आपण मॅक्झिमम जे तुमचे लिगामेंट्स आहेत त्याला आपण हात लावत नाही. अच्छा. सो वी कीप लिगामेंट ॲज इट इज इंटॅक्ट. आणि आपण सर्जरी जेव्हा करतोय आपण, तर सर्जरीच्या टायमाला जी झीज झालेली पार्ट आहे, आयदर झीज झालेलं आर्टिक्युलर डिफेक्ट म्हणतो आपण त्यांना, तर आम्ही तेवढासाच कट घेतो. अँड ह्याच्यामुळे काय होतं की पेशंटचा रिकव्हरी इज फास्टर.
तर आपण अगर सकाळी जर सर्जरी केलं तर संध्याकाळपर्यंत वी कॅन मेक द पेशंट वॉक. दुसरी गोष्ट, वेदना कमी असतो, पोस्ट ऑपरेटिव्ह वेदना, आणि रिकव्हरी खूप फास्ट असतो. आणि हे सर्जिकल स्किल सेट आहे. तर आपण गुडघ्याचे युजली 2 कप्पे असतात, आतला कप्पा आणि बाहेरचा कप्पा. आणि जे होतो आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो ते युजली आतल्या कप्प्यात होतो. आणि ह्याच्यासाठी मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणजे ह्याच्यात 3 गोष्टी येतात. फर्स्ट इज आपण युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट, ज्याच्यात आतल्या बाजूची जी झीज झालेली आहे दॅट इज मिडल कंपार्टमेंट, त्याला आपण रिप्लेसमेंट करतो. आणि ह्या सर्जरीत आपण बाकीचे सगळे जे लिगामेंट आहेत, ACL, PCL, MCL, लॅटरल मेनिस्कस, हे सगळे जे लिगामेंट्स आहेत ह्याला आपण इंटॅक्ट ठेवतो, हात लावत नाही. आणि सेकंड सर्जरी असा येतो की हाय टिबियल ऑस्टोटोमी, ज्याच्यात आपण अँगल करेक्ट करतो आणि आतली बाजू सगळी दुरुस्ती करतो. जर ग्रेड 4 असेल देन वी डू मिनिमल इन्व्हेजिव्ह टोटल नी रिप्लेसमेंट. आता मिनिमल इन्व्हेजिव्ह टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये असा असतो की आपण फारसा सॉफ्ट टिश्यू, म्हणजे जे काही लिगामेंट आहेत MCL, LCL, तर आपण त्या लिगामेंटला युजली काही छेडछाड करत नाही त्याच्यासोबत. ह्याच्यासाठी काय होतं की तुमचं जे नॅचरल अलाइनमेंट आहे, नॅचरल अलाइनमेंट मेंटेन होतो. नॅचरल अलाइनमेंट मेंटेन झाल्यामुळे तुमचा रिकव्हरी खूप फास्ट असतो. आणि सगळ्या लोकात द डिफॉर्मिटी ज्याला आपण म्हणतो, पाय वाकडे होणे, आपला इनहेरंटली पाय 3 ते 5 डिग्री वाकडच असतो. अँड दॅट इज नॉर्मल बॉडी फिजिओलॉजी. तर ड्युरिंग सर्जरी, आपण ज्या टायमाला सर्जरी करतोय त्या टायमाला वी मेक शुअर दॅट वी अंडरस्टँड की फिजिओलॉजी कसं आहे आणि त्याला आम्ही मिमिक करून तेवढाच ठेवतोय. ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला अननॅचरल फील येत नाही. ह्याला आपण म्हणतोय पर्सनलाइज्ड नी. तर अननॅचरल फील येत नाही, चालणं फिरणं नॅचरली राहतो. आणि युजली पायरी चढणं उतरणं यू कॅन स्टार्ट ॲट द सेम डे. जर आपण सकाळी जरी ऑपरेशन केलं, पेशंटचा स्ट्रेंथिंग प्रॉपरली झाला असेल प्री ऑपरेटिव्ह प्रीहॅबनं, सो वी इमिडिएटली आस्क हिम टू वॉक. वॉकरचा उपयोग कदाचित आपण 1 नाही तर 2 आठवडे ठेवतो, डिपेंडिंग ऑन पेशंट, की पेशंटचा कंडिशन कसा आहे, जनरल कंडिशन कसं आहे. अँड मेजॉरिटी ऑफ द पेशंट रिकव्हर्स इन 2 or 3 months. रिकव्हरी खूप वेरी होतो, पण मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी ह्याच्यामुळे काय होतं की द पेशंट्स रिकव्हरी इज फास्टर. अच्छा. येस डॉक्टर, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी विषयी आपण अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे प्रेक्षकांना. यामध्ये आता कोणते अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले आहेत रिसेंटली? येस. मी आता जे तुम्हाला सांगितलं होतं युनिकम्पार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी, दॅट इज खूप ॲडव्हान्स्ड आहे. तर त्याच्यात आपण एकच कप्पा बदलतोय, आपण पूर्ण गुडघा रिप्लेस करत नाही आहे. आतल्या बाजू, आतला कप्पा ज्याची झीज झालेली आहे आपण तेवढेच बदलतोय. आणि हे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमुळे काय झालं की पेशंटचा कॉम्प्लिकेशन्स रेट कमी झालेला आहे. कारण पोस्ट ऑपरेटिव्ह आपण पेशंटला झोपून ठेवत नाही, लवकरात लवकर चालवतो आणि आपण खूप चिरफाड करत नाही. ह्याच्यामुळं आपले सगळे कॉम्प्लिकेशन रेट्स कमी होतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पेशंटला आम्ही जास्तीत जास्त 3 दिवसच हॉस्पिटलमध्येच ठेवतो. ह्याच्यानं काय होतं, हॉस्पिटल स्टे कमी होतो, नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन रेट इज लेस. तर ही सगळे ॲडव्हान्समेंटमुळे द सर्जरी हॅज बिकम क्वाईट सेफ. जेव्हा कधी सांधे प्रत्यारोपणाची वेळ येते एखाद्या रुग्णावर किंवा गुडघा प्रत्यारोपणाची, तेव्हा त्या रुग्णाला नेमकं काय माहीत असायला हवं? आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा की जेव्हा तुम्ही यासाठी डॉक्टरांना भेटता तेव्हा तुम्ही कोणकोणते प्रश्न त्यांना विचारायला हवे? ओके. तर इन्फॉर्म डिसिजन हे खूप चांगली गोष्ट आहे. पेशंटला प्रश्न विचारायला पाहिजे. सर्जनला, कुठल्याही सर्जनकडे तुम्ही जातात तर सर्जरीच्या अगोदर सोपे प्रश्न असे आहेत की तुमचा अप्रोच काय आहे, कुठल्या टाईप सर्जरी करताय तुम्ही, आणि अल्टरनेटिव्ह आहे का ह्याला. कारण गुडघ्या प्रत्यारोपण पेक्षा दुसरे काही ऑप्शन्स आहेत का, आणि जर ते ऑप्शन्स आहेत तर किती वायबल आहेत, आणि रिकव्हरी फेज कसा असणार आहे तुमचा पोस्ट ऑपरेटिव्ह. कारण कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये रिकव्हरी टेक्स अ बिट लॉंगर आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये रिकव्हरी फास्टर होतो. अँड यू हॅव टू आस्क अबाउट अप्रोचेस कसा आहे, रिकव्हरी कसा राहणार आहे, आणि फिजिओथेरपी, पोस्ट ऑप रिहॅबिलिटेशनचा प्रोटोकॉल काय आहे सर्जनचा. अँड ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हॉस्पिटल स्टे तुमचा जेवढा वाढतो तेवढा नोझोकोमियल इन्फेक्शन और हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनचा चान्सेस वाढतो. तर हॉस्पिटल स्टे किती दिवस असतो. तर हे सगळे प्रश्न जे आहेत हे पेशंट आणि पेशंटच्या अटेंडर ह्यांना, डॉक्टरांना विचारणं खूप गरजेचं आहे. आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारते डॉक्टर, जेव्हा गुडघा प्रत्यारोपण करतात तेव्हा नेमके कोणते इम्प्लांट्स खूप फायदेशीर ठरतात? इम्प्लांट्स आर US FDA अप्रूव्ड. तर प्रत्येक सर्जनचा इम्प्लांट वेगळा असतो. देर आर अराउंड 5 to 6 कंपनीज विच वी यूज.
आता माझी जे कंपनी आहे, आय यूज टू यूज द सेम कंपनी इन युनायटेड स्टेट्स अँड साऊथ कोरिया. तर आय हॅव डन प्लेंटी ऑफ नीज, म्हणजे त्या गुडघ्यावरती खूप सारे जॉईंट्स केले आहे आणि मला सगळे पिटफॉल्स काय आहेत, की कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतो आणि त्याला कसा टॅकल करायचा आणि मॅक्झिमम रिलीफ पेशंटला कसा द्यायचा हे मला माहीत आहे. सो आय यूज दॅट इम्प्लांट. तर प्रत्येक सर्जन वेरी होऊ शकतो अँड ते सर्जनना तुम्ही विचारू शकता की ते गुडघा कुठला वापरतात आणि यू हॅव टू रिसर्च, म्हणजे त्या गुडघ्याबद्दल माहिती काढून कसं आहे काय आहे तुम्ही बघू शकता. तर इम्प्लांट जे आपण म्हणतोय गुडघ्या प्रत्यारोपणाचं इम्प्लांट खूप वेरी होतो. तर इंडिजिनस इम्प्लांट, इंडियन इम्प्लांट आणि USFD अप्रूव्ड इम्प्लांट, खूप सारे बिग प्लेयर्स आहेत ह्याच्यात. पण जर तुम्ही पिटफॉल्स आणि द गुड थिंग्स बघितलात की मी US आणि कोरियामध्ये जे जॉईंट करत होतो दॅट आय डू इट हिअर. सर्व पेशंटला पण असंच विनंती असतो की तुम्ही सर्जरी करण्या अगोदर तुमच्या सर्जनना विचारा की ते कुठला गुडघा बसवत आहेत आणि त्याचा रिसर्च किती आहे. सो आमचं जे आपण इम्प्लांट बसवतो आहे दॅट इज ऑलवेज शुड बी ऑन रिसर्च बेस्ड, की त्यांच्यावरती रिसर्च झालेला आहे का आणि त्याच्यात फॉलोअप आहे, किती वर्षाचा फॉलोअप आहे आणि किती वर्ष हे टिकू शकतो. तर हे सगळं जे डिटेल्स आहेत दिस इज फार मोर इम्पॉर्टंट वाईल मेकिंग अ डिसिजन. आपण अगदीच. आपण मगाशीच सांगितलं की गुडघाचं प्रत्यारोपण करतो, गुडघा बदलतो, म्हणजे ती वाटी नाही बदलली जात. तर आतमध्ये जो झिजलेला भाग असतो तो नव्याने बसवला जातो आणि त्यानंतर पाय सरळ होतात आणि ते नॅचरल दिसतात असं आपण म्हणालात. बरं, हे इम्प्लांटेशन पार पडल्यानंतर पुन्हा वाकडे होण्याची शक्यता असते पाय? युजली कसं आहे की आपण जर मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी केला तर आपण लिगामेंटला हात लावले नाही आहे. युजली वाकडा का होतो, MCL म्हणजे आतला लिगामेंट आणि बाहेरचा लिगामेंट, त्याला आपण काहीतरी डॅमेज केलंय नाहीतर त्याला काही हात लावलाय तर वाकडे होण्याचा चान्सेस असतो. तर ह्या अप्रोचमध्ये आपण लिगामेंटला, स्नायूला हात लावत नाही आहे, त्याच्यामुळं वाकडे व्हायचे चान्सेस इज नियर टू 0. तर ह्याच्यात कसं असतो की द ओनली प्रिकॉशन वी हॅव टू टेक इज रिहॅब म्हणतो आपण त्यांना. तर ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह अप्रोच ह्याच्यासाठीच आला आहे की आपल्याला डिफॉर्मिटी, जे वाकडं होणं आहे ते परत येऊ नये. जसं मी अगोदर सांगितलं होतं की देर इज 2 लिगामेंट्स, MCL आणि LCL, आणि आपण ह्या लिगामेंटला हात लावत नाही आहे. आपण जे काही चेंजेस करतोय, झिजलेला पार्ट काढून नवीन पार्ट बसवतोय आणि अलाइनमेंट म्हणतो आपण, वाकडं झालेल्या पायाला सरळ करतोय आणि ह्याच्यामुळं काय होतं की पेशंटला परत वाकडे होण्याचे चान्सेस नसतो. अच्छा. डॉक्टर, मला सांगा की आपण जेव्हा म्हणजे एखादी कोणत्याही व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया पार पडू शकते, बरोबर आहे? पण ज्या व्यक्ती बीपीच्या त्रासातून जात असतील, डायबिटीज मधून जात असतील किंवा ज्यांना हृदयविकार असेल, त्यांच्यावर सेफली ही शस्त्रक्रिया पार पडू शकते? हो. तर आम्ही त्यांच्या पेशंटला युजली वी गेट ऑल द टेस्टिंग्स डन. एको करतोय आपण, शुगर असेल तर HbA1c, फास्टिंग, पोस्ट प्रँडियल सगळे टेस्ट करून घेतो आपण. एकदा पेशंटचं सगळे टेस्ट झाल्यानंतर वी इन्व्हॉल्व द स्पेशालिस्ट डॉक्टर, मेडिसिन, MD मेडिसिन फॉर डायबेटिक अँड BP कंट्रोल अँड कार्डिओलॉजिस्ट. हार्टचा काही सर्जरी झालेला असेल तर वी इन्व्हॉल्व अ कार्डिओलॉजिस्ट. ह्या मल्टीमोडल अप्रोचमुळे द रिस्क इज मिनिमल टू द पेशंट. म्हणजे आपण काहीही आजार नसलेला माणसाला जे सर्जरी करतोय हे पण माणसाला आपण त्याच ह्याच्यानं करू शकतो, जस्ट बिकॉज ऑफ मल्टीमोडल अप्रोच. तर बिकॉज ऑफ, आणि मी जे कॉर्पोरेट सेटअपमध्ये अटॅच्ड आहे त्याच्यात वी हॅव ऑल द स्पेशलायझेशन्स अवेलेबल 24/7. तर हे आपल्याला ॲडव्हान्समेंटमुळे इट हॅज द रिस्क ड्रामॅटिकली आता डिक्रीज झालेला आहे. बरं डॉक्टर, ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर जर पाय पूर्ण नॅचरल दिसत असतील पण त्याने आधीसारखं जीवन खरंच रुग्ण जगू शकतो का? म्हणजे मनसोक्त प्रवास करू शकतो का? मांडी घालून बसू शकतो का? येस. तर ह्या इम्प्लांट आता ॲडव्हान्स आल्यामुळे ॲक्टिव्हिटीजमध्ये काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तर तुम्ही जखम म्हणजे इंजुरी होण्या अगोदर जे काही ॲक्टिव्हिटीज करायचा ते ॲक्टिव्हिटीज तुम्ही सगळं परत करू शकता. अच्छा. त्याच्यात रेस्ट्रिक्शन्स फारसा काही येत नाही, बिकॉज वी आर रिप्लेसिंग अ जॉईंट विच इज नॅचरली, म्हणजे आपण मिनिमल इन्व्हेजिव्हली रिप्लेस करतोय. आपण सॉफ्ट टिश्यू म्हणजे तुमच्या स्नायू जे आहेत त्याला काही करत नाही आपण. ह्याच्यामुळं तुमचा रिकव्हरी इज फास्टर अँड पुढं जे काही तुमचं आहे, पायरी चढणं, खाली मांडी घालून बसणं, हे सगळं तुम्ही करू शकता. अच्छा, पण अर्थात त्यासाठी काहीतरी काळजी सुद्धा घ्यावी लागत असेल रुग्णांना. येस. काय काळजी घ्यायची त्यांनी? आहारात बदल करणं खूप आवश्यक आहे. आणि युजली असं असतो की आपलं दुखापतीमुळं आपण चालणं फिरणं, ज्यांना वॉकिंग आवडतो तर चालणं फिरणं बंद झालेलं असतो. सो
आपण प्रमोट करतो की रिप्लेसमेंट झालं 1 महिन्यात पेशंटला बाहेर वॉकिंग जायला आम्ही प्रमोट करतो. तुम्ही किमान 2-3 किलोमीटर तरी मिनिमम चाला. आणि ह्याच्यानं काय होतं की जर तुमचा वजन कंट्रोलमध्ये राहिला तर इम्प्लांट आपण जे गुडघा टाकतोय आतमध्ये ते खूप वर्षापर्यंत चांगला राहतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण ॲक्टिव्ह लाईफस्टाईल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणतो. गुडघ्याचे व्यायाम 2-3 प्रकारचे सोपे झोपून करायचे व्यायाम असतात. आणि आमची जे फिजिओथेरपी टीम आहे ते टीम पेशंटला शिकवतो कुठला व्यायाम करायचा. तर हे सगळे केल्यामुळे पेशंटला आयुष्यभर काही प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा, अनेक विद्यार्थी सुद्धा आज आपला हा कार्यक्रम पाहत असतील, ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात पुढे करिअर करायचं असेल. डॉक्टर, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करण्यासाठी काही विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं का? येस. तर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी हे कदाचित ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये आर्थ्रोस्कोप म्हणतो आपण त्यांना. दुर्बीण टाकून आपण दुरुस्ती करतोय. ह्याचा लर्निंग कर्व इज ह्यूज. कारण आपल्याला जे काही आपण करत असतो सर्जरी ते पूर्ण कॅमेरा थ्रू असतो. तर द सर्जरी लर्निंग कर्व इज बिग. आणि आपल्या इंडियामध्ये द फेलोशिप्स फॉर स्पोर्ट्स मेडिसिन इज व्हेरी लेस. मोजके 3-4 फेलोशिप्स आहेत स्पोर्ट्स मेडिसिनचे. तर ज्यांना स्पोर्ट्स मेडिसिन ह्या स्पेशलायझेशनमध्ये करायचं आहे, यू शुड परस्यू अ फॉरेन फेलोशिप. कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज अँड गुड मेंटरशिप इज इक्वली इम्पॉर्टंट. की तुमचं शिक्षण कुठं होतंय आणि तुम्ही किती शिकताय. कारण वन्स यू कम बॅक टू इंडिया यू हॅव टू स्टार्ट. म्हणजे तुम्ही चालू करणार आहे त्याच्या प्रॅक्टिसमध्ये पडण्या अगोदर यू हॅव टू लर्न ईच अँड एव्हरीथिंग. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसमध्ये पडा. ऑलवेज अप्लाय फॉर फेलोशिप्स इन आयदर एशियन कंट्रीज ऑर युनायटेड स्टेट्स. सो दॅट इज इक्वली बेनिफिशियल फॉर युअर प्रॅक्टिस. अत्यंत सखोल असं मार्गदर्शन केलं आज डॉक्टर तुम्ही. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता एक संदेश काय द्याल आपण? तर जवळपास जेव्हा मी कोरियामध्ये होतो वी यूज टू डू अराउंड 50 सर्जरीज पर वीक. तर देर आर मोर दॅन 1 सर्जरीज. म्हणजे गुडघा जर तुमचा दुखत असेल तर फक्त सर्जरीचं असं ट्रीटमेंट नाही आहे. देर इज रिहॅबिलिटेशन आपण ज्याला म्हणतोय. अँड ॲडव्हान्स्ड इमेजिंग, रिहॅबिलिटेशन आणि द ॲडव्हान्समेंट अँड द प्लेस वेअर आय वर्क सोलापूर. तर आता आमच्याकडे हेपा फिल्टर्स म्हणा, बॉडी एक्झॉस्ट सूट्स आणि ॲडव्हान्स्ड मल्टीमोडल केअर. ह्याच्यामुळे पेशंटचे कॉम्प्लिकेशन्स, द रिस्क्स आर रिलेटिव्हली लेस. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे काही सर्जरी पेशंटचा केअर करतोय, इम्प्लांट वापरतोय, दोज आर स्टँडर्ड. द टेक होम मेसेज इज सिम्पल. स्वस्थ रहा, मस्त रहा. अगदीच अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.